धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपी ठाम, तर 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याची दिली माहिती। विद्यार्थी आंदोलनावर पेच कायम, सरकारनं उद्या दुपारपर्यंत मागितली वेळ, नड्डांनी दिली माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पेपरफुटी सुधारणा विधेयकाला मंजुरी, आरोपींना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावणार। विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमार दरम्यान पॅलेट गनचा वापर केल्याचा राहुल गांधींचा आरोप, दोषींवर कारवाईची केली मागणी। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसदेत विरोधकांचा गदारोळ, विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अभिजित दिपके आंदोलनावर ठाम, तर आम्हाला अटक होऊ शकते म्हणत दिपकेंची सरकारवर टीका। पेपरफुटीच्या मुद्द्यावर पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा, दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी। मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीनं धारण केलं रौद्र रूप, नदीकाठच्या भागांना प्रशासनानं दिला सतर्कतेचा इशारा। पालघर जिल्ह्याला पावसानं झोडपलं, अनेक घरं आणि रस्ते गेले पाण्याखाली, तर अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल। गुजरातच्या नवसारीमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूर स्थिती, वलसाड आणि सुरतलाही पावसानं झोडपलं, अनेक रस्ते पाण्याखाली। पंतप्रधान मोदींशी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासोबत मदतीसंदर्भात चर्चा। नमस्कार, आपण पाहतात न्यूज 18 मराठी, मी श्रेयस पांडे। सध्या आता ज्या पेपरफुटीच्या संदर्भातून राज्यभर आणि देशभरात आंदोलन सुरू आहे, त्या संदर्भातली पहिलीच महत्त्वाची बातमी, पेपरफुटीच्या मुद्द्यावर संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे। तर पुण्यातील शनिवारवाडा इथं विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जमधील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हे सर्व विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं इथे या मोर्चात सहभागी झाल्याचं दिसतंय। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, मोठ्या संख्येने विद्यार्थी इथे जमलेले आहेत, पुण्यातून कुठून कुठपर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि सध्या या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत? मुरुगा, प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये झालेली पाहायला मिळते। कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनावर लाठीमार झाल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट जी आहे अति पसरलेली होती आणि त्याच्या समर्थनार्थ मोर्चे जे आहेत ते मोर्चे सुरू करण्यात आलेले होते। पुण्यामध्ये सुद्धा हा सीजेपीच्या वतीनं मोर्चा जो आहे तो सुरू करण्यात आला आणि जवळपास 3 ते 4 हजार विद्यार्थी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेत। मुलींची संख्या जी आहे ती लक्षणीय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या होर्डिंग्स त्यांच्या हातामध्ये आहेत, या होर्डिंग्स ज्या आहेत ते लक्ष वेधून घेणार आहेत, वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या कमेंट्स करणाऱ्या सगळ्या होर्डिंग ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येत आहेत। हे विद्यार्थी हे त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी किंवा भविष्यासाठी एकत्र येतात, त्याच्यामुळे या सगळ्या मोर्चामध्ये या विद्यार्थ्यांचा सहभागी व्हायचं कारण काय असं सगळ्यात महत्त्वाचं। तू कुठून आलीस? मी शाळेवरून आले इथे, 9वीत आहे। मोर्चात का सहभागी झाली? कारण दिल्लीमध्ये आता जे काही चालू आहे त्याच्याबद्दल मला अगदी कसं तरी वाटतंय। दिल्लीमध्ये आता जे काही चालू आहे मला पोलीस बद्दल, मोदी सरकार बद्दल अगदी खूप वाईट वाटतंय की डेमोक्रेसी आम्हाला शाळेत शिकवलं जातं की डेमोक्रेसी इज द बेटर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट बिकॉज इट इज अ अकाउंटेबल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट। ही चालली इथे अकाउंटेबिलिटी, चालली जी मला अजिबात खपत नाही। त्यामुळे मला असं, मी आता परीक्षा देऊन आले, माझ्या सायन्सचा पेपर होता आणि आला मी बरोबर ड्रेस वगैरे सगळं बदलून इथे आले कारण मला यावेळेस सहभागी घ्यायचा होता। माझी सोमवारी परीक्षा संपणार आहे, माझ्या डोक्यात असं होतं की मी परीक्षा संपल्यावर दिल्लीला जाणार, तिथे जाऊन मोर्चा काढणार, पण नंतर वाटलं की नाही, अभ्यास
शुभेच्छा तुला. असे अनेक मुलं जी आहेत, अशा अनेक मुली या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात. प्रत्येकाला हा आपला प्रश्न वाटतोय. याचं कारण आहे कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण ही 11वी 12वीला आहे, कुणीतरी तयारी करते त्या संदर्भातली. आणि गमतीची बाब, तुम्ही शाळेतनं डायरेक्ट आले का? घरी चाललेत का मोर्चात चाललेत? हा? कुठे जाणार मोर्चात? बरं, ठीक आहे. ही लहान मुलं जी आहेत, अगदी 7वी 8वीची मुलं असतील, ही मुलं मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेत आणि मोठ्या संख्येने, साधारणपणे 3 ते 4 हजाराच्या संख्येनं विद्यार्थी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून काही ठराविक अंतर जे आहे ते मेंटेन केलेलं आहे आणि सगळे विद्यार्थी जे आहेत ते राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त मोर्चामध्ये मागे चालताना दिसत आहेत. एक नक्की आहे, चीड जी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणारीच सगळी एकूण ही मुलं जी आहेत त्यांची प्रमुख मागणी जी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा हीच आहे. स्टुडिओ या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी देखील जमलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुण्यातली ही दृश्य आहे आपण पाहतोय. पुण्यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झालेले आहेत. हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे. नीट पेपर फुटीच्या संदर्भात हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं आहे आणि एकच मागणी आहे ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यासाठीच हे विद्यार्थी ते जमलेले आहेत. तिकडे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तर इकडे राज्यभरामध्ये आणि देशभरामधून असे विविध चित्र आज आपल्याला पाहायला मिळत आहेत की रस्त्यावर विद्यार्थी उतरलेले आहेत. पुण्याप्रमाणेच मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारे आंदोलन सुरू आहे. या संदर्भातली अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी. कृष्णा, सध्या मुंबईमध्ये देखील कुठे हे आंदोलन सुरू आहे आणि कशा प्रकारे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे? दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत पालक हे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते आणि त्याचाच आता तिरंगा मोर्चाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील आणि त्याचबरोबर मनसे प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील जे आहे ते या तिरंगा आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच आवाजानंतर मोठ्या प्रमाणात या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे विद्यार्थी आणि त्यांचे पालक जे आहेत ते दाखल झालेले आहेत. अगदी निषेध म्हणून जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याने काळे कपडे जे आहेत ते आपल्याला काळे टी शर्ट असेल शर्ट असेल घालून जे आहे ते निषेध नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतात. पण यातच विशेष म्हणजे ह्यात आपण पाहिलं तर प्रत्येक विद्यार्थी असेल त्यांच्या हातात जे आहे ते तिरंगा आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे बॅनर घेऊन किंवा आशयाचे बॅनर देखील आपल्याला विद्यार्थी घेऊन सोबत पाहायला मिळतात. थेट धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. अगदी ज्या प्रकारे काल आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की या संपूर्ण तिरंगा मोर्चात जे आहे ते कुठलाही पक्ष नसणार आहे, त्याला देखील कुठेतरी प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळते. ह्या संपूर्ण मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा जो आहे तो पाहायला मिळत नाही, मात्र देशाचा तिरंगा जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हातात जो आपल्याला पाहायला मिळतो. आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील आहेत, ते विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. नक्की त्यांचं काय म्हणणं आहे, काय त्याचं प्रतिक्रिया ते जाणून घेऊयात. अगदी आज प्रोटेस्ट में शामिल हो, तिरंगा प्रोटेस्ट में शामिल हो, क्या कहोगे? तिरंगा प्रोटेस्ट में आप शामिल हो चुके हो, क्या कहोगे? अच्छा हो रहा है, जो हो रहा है हमारे नेशन के लिए हो रहा है. हम सब इकट्ठा हैं ताकि हम सब अपने नेशन को आगे बढ़ा सकें. अगर देखा जाए तो गए 3 से 4 दिनों से यहीं पर प्रोटेस्ट किया जा रहा है. अलग अलग इलाकों से, शहर से, मुंबई से, यहाँ से वहाँ से सब स्टूडेंट्स यहाँ पर आ रहे हैं. अच्छा, सारे स्टूडेंट शामिल हो रहे हैं ताकि वो अपने फ्यूचर को आगे ले सकें, हमारे इंडिया को अगेन ग्रेड कर सकें जैसे वो पहले था, वापस बनना चाहते हैं. इंडिया को हम वापस आगे लेकर जाना चाह रहे हैं. इसलिए अच्छा है ताकि और लोग इकट्ठा हो, ज़्यादा से ज़्यादा आंदोलन हो ताकि हम अपने इंडिया को वापस ग्रेड बना सकें. नक्कीच आपण पाहू शकतो जे काही सुरू आहे ते चांगलं सुरू आहे. अधिक आंदोलन जे आहे ते तीव्र झालं पाहिजे असं देखील विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.